मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508 आणि माझा मोबाईल नंबर आहे 9850015558। हाच माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9850015558। आजचा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। आपण आता पुण्याला चाललो आहोत। गाडीमधून हा व्हिडिओ मार्गदर्शन सुरू केलेलं आहे। कोलंबरीच्या पुढे समृद्धी मार्गाच्या समृद्धीच्या मार्गावरून आपण जात आहोत। दिवाळीचा सण आहे, दिवाळीचे दिवस आहे, उत्साहाचे वातावरण आहे, आनंद आहे। असं असताना सांस्कृतिक वर्षाच्या शेवटचा टप्पा आणि शेवटचा सण वार म्हणजे दिवाळी। दिवाळीच्या पाडव्यापासून नवीन वर्ष आरंभ होतो, म्हणून दिवाळीच्या पाडव्यापासून वहीपूजन सुद्धा सुरू होते। परंतु भारत सरकार मार्च एंडिंगपासून नवीन वर्ष धरते, हे चुकीचं आहे। भारतीय संस्कृतीला धरून अजिबात नाही। मध्यंतरी नवीन सरकारने फेब्रुवारीपासून सुरू केलं, त्याला तर काहीही अर्थ नाही। मार्च अखेर इंग्रजी राज्यव्यवस्थेला ते जागतिकेला मान्यता तरी आहे, पण फेब्रुवारीमध्ये काहीही मान्यता नसलेलं बजेट सरकार सादर करते, याला कुठलाही वारसा नाही। तर सरकारने खऱ्या अर्थाने बजेट जे ते आहे लक्ष्मीपूजनला किंवा पाडव्यापासून सुरुवात करायला हरकत नाही। असो, अर्थमंत्री आणि इतरांना हे समजायला हवं, भारत संस्कृतीशील आपण तयार करत आहात, त्याच्यामध्ये हा मोठा उणीवही आहे, हे समजून घ्यायला हवी। पंचांगकर्त्यांनी सुद्धा पाडव्यापासून नवीन पंचांग सुरू करायला हवी। पाडव्यापासून नवीन पंचांग प्रसारित होते, परंतु त्यामध्ये गुढीपाडव्यापासून ते पंचांग असते। पाडव्यापासूनच सुरुवात करावी पंचांगाची, तरच ते खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृतीला धरून होईल। हा विषय बाजूला ठेवून भारतीय संस्कृतीत दिवाळी हा मोठा सण, शेवटचा सण वर्षभरातला। समुद्र मंथनातून ज्या वेळेला लक्ष्मीचा उदय झाला अमावस्येच्या दिवशी, आपण अमावस्येचा दिवस हा आता काळाकुट्ट दिवस, वाईट दिवस म्हणतो, अशुभ दिवस म्हणतात, आणि ह्याच दिवशी लक्ष्मीचा उदय झालेला आहे। म्हणून जी परंपरा आहे, जे मागचं तुमची सर्वांची समजूत आहे, ते मनातून काढून टाका। अमावस्या हा सर्वात शुभ दिवस आहे, शनीचा दिवस आहे आणि लक्ष्मी उदयचा दिवस आहे। त्याचप्रमाणे चतुर्दशी आपण जर बघितली, ते पण अशुभ मानण्यात येते। आत्महत्या केलेले लोक, ॲक्सिडेंट केलेले लोक, झालेले अपघात, अपमृत्यू यांचा श्राद्ध दिवस पंचांगामध्ये नोंद असते, परंतु ते पण माझ्या मते माझ्या मनाला पटत नाही। कारण चतुर्दशी ही वैकुंठ चतुर्दशी आता पुढच्याच महिन्यात येणार आहे। अमावस्येच्या अगोदर एक दिवस येणारी चतुर्दशी म्हणजे वैकुंठ चतुर्दशी। आपल्याला सर्वांना ज्ञात असेल की तुकाराम महाराज वैकुंठला गेले, ते वैकुंठधाम म्हणजे स्वर्गधाम। या कालामध्ये ज्यांचं निधन होते आणि जे सौभाग्यवती स्त्रियांचं खास करून निधन होते, त्या पुण्यात्मा असतात, त्या देवी स्वरूपात असतात। त्यांचा जन्म हा देवी जन्मातून ते पृथ्वीवर आलेले असतात आणि पुनश्च देवी त्या योनीमध्ये जाणारे असतात। यांच्यामध्ये जाणारे पुष्कळसे जर सौभाग्यवती स्त्रिया, जर महिला चतुर्दशीचं निधन झालेलं असेल आणि अमावस्याला अग्निडाग दिलेला असेल, तर अशांचा पुनर्जन्म देखील होतो। हा ज्योतिषशास्त्र एक वेगळा विभाग सांगण्यात आलेला आहे।
आणि याची नोंद आपण जर बघायला गेले तर आपल्याला पुनर्जन्म आपण जो म्हणतो तो भारतीय संस्कृतीला मान्यता आहे आणि बरेचसे पुनर्जन्मचे दाखले आता मिळू लागलेले आहेत. पुनर्जन्म हा मानव योनीत येणे म्हणजे फार महत्तम आहे. हे एक त्यानंतर जे अपमृत्यू होतात, ॲक्सिडेंट होतो, आत्महत्या होतात, विधवा योग असतो, हे काही अशुभ असतात असं नाही. त्यांच्या कर्मधर्म त्यांच्या नियतीनुसार ते होत असते, तो वेगळा विषय आहे. लक्ष्मीचा उदय झालेला आहे. लक्ष्मीबरोबर 14 रत्न देखील निघालेली आहे. लक्ष्मी ज्या वेळेला ही शुभलक्ष्मी, महालक्ष्मी, नारायणाची लक्ष्मी आलेली, लक्ष्मी आल्याबरोबर सर्व देवांना या लक्ष्मीचा हव्यास पडला होता की ही लक्ष्मी इतकी सुंदर आणि रूपवान होती. संपूर्ण विश्व तेजाळून गेलं होतं, प्रकाशमान झालेलं होतं. दिवे लावण्याची गरज नव्हती. हे दीपावळी आपण दिवे लावतो हे लक्ष्मीसाठी लावत नाही, ती स्वतः स्वयंभू दीपवाळीची आहे. आपण हे दिवाळीचे दिवे लावतो तर हे दिवे श्रीरामाने लंकेतून यश संपादून रावणाचा वध करून ज्या वेळेला अयोध्येत आले त्यावेळेला स्वागतातीर्थार्थ हे दिवे लावलेले आहे. हे दिवाळीचे दिवे मुळीच नाही. दिवे हे स्वयंप्रकाशित झालेले होते लक्ष्मी उदयाच्याच वेळेला. आणि या लक्ष्मी उदयाच्याच वेळेला एक लपून छपून लक्ष्मी दुसरी आली होती. तिचं नाव आहे अलक्ष्मी. म्हणजे लक्ष्मी दोन आहे, एक शुभलक्ष्मी आणि एक अलक्ष्मी. आता शुभलक्ष्मी हे तुमचं कल्याणप्रद करणारी असते आणि अलक्ष्मी ही मात्र तुमच्याकडे शुभप्रद लक्ष्मी असली तरी काहीतरी कर्तव्यात कर्मामध्ये काही खोट आली, चुकीचे कर्म वगैरे झाले, काही पापकर्म झाली, अनैतिक करणं झाली, व्याभिचार झाला, बलात्कार झाला, चोरी झाल्या, भ्रष्टाचार झाला, एकमेकांची इस्टेट संपादन करण्याचा प्रयत्न घराण्याची एका मुलाने दुसऱ्या मुलाने केली, चोरून लक्ष्मी नेली, अशा योगाच्या ज्या आहे ती अलक्ष्मी मात्र घरामध्ये येते, वावरं टाकते आणि ती कायमस्वरूपी राहते आणि मग असलेले लक्ष्मी ही निर्धन मनुष्य होतो. तुम्ही समाजात वावरतात, आपण वावरतो, मी पण वावरतो, तर एक समाजाकडे लक्ष द्या. आपण समाज म्हणजे आपली जाती व्यवस्था नाही, सर्व धर्मीय. आपण भारतीय म्हणून बघा, जागतिक लेव्हलला पण संशोधन करून बघा की काहींची वाडवडिलांची संपत्ती वाडवडील होते तोपर्यंत राहते आणि वाडवडील निघून गेल्यावर संपत्ती निघून जाते. असं का होते? तर हाच अलक्ष्मीचाच प्रताप तो असतो, अलक्ष्मीची ती कृती असते. अलक्ष्मीचे वाहन जर म्हटलं तर श्वान म्हणजे कुत्रा असतो, मांजर म्हणजे मांजर असते आणि काक म्हणजे कावळा असतो आणि गिधाड त्याला म्हणतात. हे गिधाड जे असते मांस खाणारं, प्रेत खाणारं, ते पण वाहन हे लक्ष्मीचं असते, ते अलक्ष्मीचं असते. आणि घुबड हे वाहन लक्ष्मीचं आहे, शुभलक्ष्मीचं वाहन आहे. घुबडाला दिवसा दिसत नाही, रात्री दिसते. याचं हेच प्रमाण आहे. लक्ष्मी हे सदैव रात्री येते, म्हणून आपण 7 संध्याच्या वेळेला झाडण करू नये, केरकचरा काढू नये, दारं उघडी ठेवावी, दिवा लावावा, अगरबत्ती लावावा, देवपूजा आरंभ करावा. निदान श्री महालक्ष्मी नमः स्वागतम असं म्हणायला हवं, म्हणजे ती लक्ष्मी आपल्या घरी येते. असं नित्य रोज म्हटलं तरी चालेल आणि दिवाळीपासून केलं तरी चालेल. असो, आता हे लक्ष्मी जी आहे शुभलक्ष्मीविषयी आपण बघणार आहोत. अलक्ष्मी ही अत्यंत क्रूर, मनस्ताप देणारी, समस्याग्रस्त करणारी, अघटित रोग न दुरुस्त होणारी, बरे पावतर मृत्यू पावतर रोगग्रस्तित होणारी देणारी अशी ही अलक्ष्मी असते. अलक्ष्मीची चर्चा बहुत करून कोणी करत नाही आणि काहींना माहिती पण नाही की असं का होते. पण अलक्ष्मी आपल्याला अत्यंत लक्षपूर्वक द्यायला हवं, कारण तुम्हाला सुखासीन हवं असेल, सुखसमृद्धी असेल, मनातून तुमच्या चांगल्या भावना असतील, मनातील इच्छा पूर्ण तुमच्या होणाऱ्या असतील, तर तुम्हाला अगोदर अलक्ष्मीकडेच लक्ष द्यावं आहे की अलक्ष्मी आपल्या घरामध्ये येऊ नये. यासाठी काय करायचं असते त्याच्या तो विधी आपण सांगणार आहोत, मार्गदर्शन करणार आहोत. शुभलक्ष्मी ही
वाडवडिलांची असली, घराण्याची असली किंवा परंपरागत असते, 1 पिढी 2 पिढी 3 पिढी 7 पिढी 10 पिढी असे पण असतात. राजे राजवाडे आपण बघतो. काही सरकारच्या न्यायाने कायद्याने पण लक्ष्मी हिरावून घेतली जाते. पुष्कळसे कायदे असे विपरीतसुद्धा केले जातात आणि मागून त्यात दुरुस्ती होते. बजेट हे दरवर्षी नवीन केले जाते. का केले जाते तर मागचं याच्यामध्ये काही अपूर्णता असते. मागचं बजेट चुकीचं असते म्हणूनच पुढचं तुम्ही बजेट करता. 5 वर्षाचं बजेट तुम्हाला का करता येत नाही? म्हणजे इथे अर्थमंत्री कमजोर आहे असं स्पष्ट दिसते. अर्थमंत्र्याला ज्ञान नाही व्यापार क्षेत्राचं असं म्हणावंसं वाटते. कारण ज्यांनी हातात कधी तराजू धरला नाही, कधी व्यवहार केला नाही, व्यापार केला नाही, उद्योग केला नाही, असे अर्थमंत्री होऊन काहीही उपयोग नाही. देशाचं कल्याण होणार नाही आणि योग्य देशासाठी अर्थसंकल्प पण सादर केला जाणार नाही. जे अर्थतज्ञ आहे, जे व्यापारीगण आहे, त्यांच्याच खाती अर्थमंत्र्याला द्यायला हवं. तरच भारतामध्ये सुधारणा होईल आणि योग्य तऱ्हेने आपल्याला भारताची वाटचालसुद्धा होईल. योग्य अर्थसंकल्प करणे म्हणजे योग्य वाटचाल करणे असंच आहे. तर शुभलक्ष्मी ही जी आहे, आता शुभलक्ष्मी दिवाळीच्याच दिवशी सर्वजण पूजन करतात. आता दिवाळीच्या दिवशी पूजन करतात, तुम्ही बाजारात फेरफटका मारा. जर ज्या काही मातीच्या मूर्ती असतात, शाडूच्या मूर्ती असतात किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती असतात, त्या एकटी लक्ष्मीची मूर्ती असते. सोनार सराफाच्या दुकानातून गेला तर एकटीच तुम्हाला लक्ष्मीच्या मूर्ती दिसेल, त्याच्याबरोबर नारायण दिसणारच नाही. हे अत्यंत चुकीचं आहे. एकटी लक्ष्मीचं पूजन करणं हे म्हणजे नाराज लक्ष्मीचं पूजन करण्यासारखं आहे, रुसलेले लक्ष्मीचं पूजन करण्यासारखं आहे. कारण आपण जर बघितलं तर लक्ष्मी ही नेहमी नारायणाचे पाय चुरत असलेली आहे. नारायणाच्या पायाजवळ बसलेली विराजमान लक्ष्मी आहे, हे लक्षात घ्या. आणि समुद्रामध्ये आणि नागाच्या शेषाई नागाच्या आसनावर नारायण आणि लक्ष्मी बसलेली आहे, हे आपण बघा. समुद्रामध्ये बसलेली आहे, हे आपण लक्षात घ्या. आता ज्या वेळेला भृगुऋषींकडे आले आणि भृगुऋषींकडे आणि नारायण आणि लक्ष्मीचा संवाद चालू असताना भृगुऋषी आले आणि विष्णूचं म्हणजे नारायणाचं लक्ष भृगुऋषीकडे गेलं नाही आणि म्हणून त्या भृगुऋषींना राग आला, संताप आला. म्हणून त्यांनी आपली लाथ नारायणाच्या विष्णूच्या छातड्यावर ठोकली आणि मग ते विवळले असताना मात्र विष्णू नारायण म्हणाले, विष्णू म्हणजेच नारायण म्हणाले की विष्णू म्हणाले की तुम्हाला लागलं तर नाही ना. त्यांनी त्यांच्या पायाचा हात घेतला आणि त्यांना फुंकर मारले, हळूवार चोरलं. हे पाहून लक्ष्मीला राग आला की आपले पती एवढे मोठे असताना या साधूला इतकं काय खुंजरत आहे. त्यांनी छातीवर लाथ मारल्यावर यांना राग का येत नाही, म्हणून तिला पटलं नाही आणि मग ती दूर निघून गेली. आणि मग दूर निघून गेल्यावर ती रुसून निघून गेली, संतापाच्या भरात निघून गेली, रागावून निघून गेली. तिला उदासीनता लाभली, याच्यामध्ये गम्य वाटलेलं नाही. म्हणून ती फार काळ दुरावस्था गेली आणि या दुरावस्थेत गेले असतानाच मात्र या ठिकाणी अलक्ष्मीची भेट तिची झालेली आहे. अलक्ष्मी आणि शुभलक्ष्मीची भेट झालेली आहे. आणि मग तिथे अलक्ष्मी आणि शुभलक्ष्मीची असल्याने शुभलक्ष्मी कृतीत त्यावेळेला झाली, संतापी झाली, आकृष्ट झाली, संताप उग्र झाला. अशी ती एकटी लक्ष्मी त्या ठिकाणी होती. आणि अशी एकटी लक्ष्मी असताना याच्यातल्या उदाहरणाची आपण पूजा करतो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी. तर कधीही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण एकट्या लक्ष्मीचं पूजन कधीही करणं योग्य नाही, उचित नाही. लक्ष्मी नारायणाशिवाय राहत नाही, नारायण लक्ष्मीशिवाय राहत नाही. आणि मागावून मग लक्ष्मीचा क्रोध उतरला, राग संताप आवरला गेला आणि मग नारायणाने विष्णूने तिची समजूत घातली की भृगुऋषी हे ऋषीमुनी आहे आणि भृगुऋषी हे ऋषीमुनी असत असताना यांना हे अलौकिक वेगळ्या दर्जाचे ऋषीमुनी आहे, म्हणून मी त्यांना आपल्याला मान देणं कळलं आहे. त्यांचा संताप झाला, आपलं लक्ष तिकडे असायला हवं होतं. म्हणून
त्यावेळेला ती लक्ष्मी परत आली आणि मग ती पुन्हा नारायणाच्या पायाजवळ बसली आणि पाय चुरू लागलेली अशी आहे. म्हणून नारायणासह लक्ष्मी जिथे असेल, फोटो असो, मूर्ती असो, चांदीची मूर्ती असो, वास्तविकता चांदी ही शंकराच्या सती ज्या वेळेला अग्नीमध्ये उडी मारली होती त्यावेळेला डोळ्यातून चांदी निघालेली आहे. तर या दृष्टिकोनातून ते चांदीचं जे क्षेत्र आहे ते सतीने ज्या वेळेला यत्नामध्ये उडी मारली आणि संतापून उग्रतेने तांडव नृत्य झालं तर डोळ्यातून जे अश्रू पडले ते चांदी रूपात पडले. म्हणजे म्हणजे देवी देवतांच्या संबंधात चांदीचा काही विशेष असा उल्लेख नाही, सुवर्णाचा उल्लेख जास्त आपल्याला आढळतो. तरी पण चांदी ही जर आपण पाहिलं तर या ठिकाणी चांदी शुक्राची आहे मानलं गेलेलं आहे. आणि चांदी तेजीमंदी बघायचं असेल तर शुक्र ग्रह आणि बुध ग्रह असा मान्यता असते. असं तो वेगळा विषय आहे. परंतु आपल्याला जर लक्ष्मीचे पूजन करायचं असेल तर आपल्याला नेहमी नारायणासह लक्ष्मी आणि शेषाई याच्यावर पवळलेले आराम घेतलेले विष्णू आणि लक्ष्मी याचंच पूजन करणं योग्य ठरणार आहे. आजच्या दिवसाचं मार्गदर्शन प्रामुख्याने आजचा विषय हा आजपाव तर कोणी सांगितला नसेल, कोणी मार्गदर्शन केलं नसेल, परंतु हा विषय माझ्या पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्या कागदपत्रातून मला उल्लेखित झाला म्हणून आजपर्यंत मी तुम्हाला सांगूही शकलो नाही. असो, परंतु ते कागदपत्र सांगत असताना यांचं श्रेय माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांनाच आहे, त्यांनाच जाते. असो, आता लक्ष्मीपूजनाच्या वेळेला कमळगट्टा वापरतात, कमळाची माळ वापरतात, कमळाचे मोती येतात, ते लक्ष्मीपूजनामध्ये चालत असतात. लक्ष्मीला आता कमळाचं फूल आपण जर बघितलं बाजारामध्ये तर पुष्कळशे 99% कमळाचे फुलं हे कमळाचे फुलंच नसतात. ते जे तुम्ही उकळतात, उकळून पहा असं, आणि त्याच्यावर असा मध्ये जर आपण पाहिलं तर असा तुरा असतो बारीकसा. आता ती बसण्याची जागा कशी होईल? लक्ष्मी कमळामध्ये बसते, पण ज्या कमळाच्या फुलामध्ये अशी बसलेली जागा विराजमान गोल आहे तेच लक्ष्मीचं खरं पुष्प असते. हे बाकीचं तर हे लक्ष्मी पुष्प नाही, कमळ नाही, हे पण लक्षात घ्यायला हवं. असे कमळ नुसते तुम्ही वाहण्यालाच पूजनामध्ये वापरू शकतात, परंतु त्यामध्ये लक्ष्मीचं अस्तित्व म्हणून वापरत असाल तर ते गैरसमज आहे, चुकीचं आहे. कमळाचं फूल मोठं असते, त्याच्यामध्ये गोल असा भाग बसका असतो आणि तिथे लक्ष्मी विराजमान होते. आणि जे फुलं असते ते असे उभ्या पाकळ्याचे असतात आणि मध्ये तो उंचवटा असतो, त्याच्यामध्ये लक्ष्मी कसे बसेल हे पण आपण लक्षात घ्यायला हवं. लक्ष्मीला जर आपण गाला केला तर गुरु पिवळी फुलं जास्त आवडतात, लाल फुलं ही जास्त आवडतात. कारण गुरु हा सुवर्णकारक आहे, रवी हा सुवर्णकारक आहे, म्हणून लाल आणि पिवळी फुलं हे जास्तीत जास्त लक्ष्मीपूजनामध्ये आपण वापरायला हवी. आता ज्यावेळेला अगरबत्तीसुद्धा पिवळ्या रंगाची आणि लाल रंगाचीच वापरायला हवी. आता इतर मिळत नसेल तर काय करावं? मग यांना आपण एक हळद लावावी, नाहीतर दुसरं कुंकू लावून घ्यावं आणि अशी अगरबत्ती प्रज्वलित करायला हवी. पितळाचा दिवससुद्धा चालेल, तांब्याचा दिवससुद्धा चालेल, सोन्याचा दिवससुद्धा चालेल, चांदीचा समप्रमाणात राहील. आता पुष्कळसं व्यापारीकरण झालेलं आहे आणि व्यापारीकरणामध्ये काय असते की जाहिरात आली, मोठी आली, हे आली की मनुष्य त्याकडे वळत जातो. आणि भारत हा एक जे मार्केट तयार झालेलं आहे आणि पाश्चिमात्य देश ज्याचा फायदा जो उचलता आहे तो याच्यातच आहे. तर आपण अगोदर आपलं सांस्कृतिक जो वारसा आहे, ग्रंथ आहे, पुराण आहे, आणि आपण पाहत गेले तर पुष्कळसं वाङ्मयामध्ये आपल्याला सुद्धा याच्यामध्ये आढळून येते. तर ते आपण वाचून किंवा जे जाणकार ज्योतिषी वगैरे आहेत त्यांच्याकडनं मार्गदर्शन करून आपण यानुसार आपण जर कार्य केलं, पूजन केलं तर आपल्याला निश्चितच लाभदायक होणार आहे. आता या पूजन करतावेळी काय करतात? पूजन करतावेळी एक चुकीची प्रथा पुष्कळशी असते. जे पूजनाला दाम्पत्यावस्था किंवा पूजन करणारा एकटा असतो, एकटी बाई असते, स्त्री असते, ते लगेच पूजनाला आरंभ करते. पूजनाला आरंभ कधीही करायचा नाही.
आपले आईवडील असेल तर त्यांचं अगोदर पूजन करा, नमस्कार करा. आपले सासू सासरे असेल तर सुनबाईने सासू सासऱ्याचा प्रथम नमस्कार करा. नंतर तुम्ही पूजनाला बसा आणि पहिलं पूजन गणपतीचं पूजन, नंतर तुमचं इष्टदेवतेचं पूजन. लक्ष्मीचं पूजन करत असताना लक्ष्मी देवीचं तुम्ही मूर्ती फोटो किंवा जे काही ठेवत असाल त्या प्रित्यर्थ, तर त्याच्यासोबत मात्र कुळदेवी कुळदेवता ह्याचं पूजन केलंच पाहिजे. यांच्या पूजनाविषयी लक्ष्मी पूजन व्यर्थ आहे, लक्ष्मी प्रसन्न होणार नाही. प्रथम आपण कोणत्या कुळात जन्म आलेला आहे, कोणत्या कुळात आपली लक्ष्मी आहे, कोणत्या कुळात देवी आपली आहे, कुळदेवता आपली कोणती आहे, कुळदेव कोण आहे, यांच्यातून आपण आलेलो आहे. म्हणून आपण आज पूजन करू शकत आहोत. तसं आईवडिलांनी आपल्याला तयार केलेलं आहे. सासू सासऱ्यांच्या घरी सूनबाई राहत आहे, त्यांच्या इथे तुमचं मरण होणार आहे. आणि सासू सासऱ्यामुळे सूनबाईला सौभाग्य मिळालेलं आहे. सासू सासरे नसते तर सौभाग्य मिळालंच नसतं. तशाच कुमारिका सगळ्या मुली राहिलेल्या असतात, हे पण लक्षात घ्यायचं आहे. म्हणून सासू सासऱ्याला नमस्कार म्हणजे सौभाग्याला नमस्कार, पतीला नमस्कार म्हणून सौभाग्याला नमस्कार. तुम्ही समजत असाल तर मूळ सौभाग्य आपले सासू सासरे आहे. म्हणून प्रथम वंदे सासू सासरे, नंतरच मित्रांना तुम्ही नमस्कार करा आणि गणपतीला नमस्कार करून मग लक्ष्मीचं पूजन करण्याच्या अगोदर आपण कुळदेवतेचं पूजन करा, कुळदेवाचं पूजन करा, गणपतीचं पूजन करा, मग लक्ष्मीचं पूजन नारायणासह करा. आता लक्ष्मीनारायणाला आपण या ठिकाणी जर केले तर लक्ष्मीनारायणाला जे या ठिकाणी आपण जर बघितले तर गुरुग्रह हा लक्ष्मीकारक आहे. म्हणून पिवळे अन्न जे आहे, मग तर पिवळ्या अन्नामध्ये कसं आहे तर बेसन येते आपल्याला, बेसनाचे लाडू, बेसनाची बर्फी, बेसनाचा तुम्ही हलवा गिलवा जो काही करत असाल तो, तुरीची डाळसुद्धा येत आहे, तुरीच्या डाळीचे पदार्थसुद्धा तुम्हाला करता येते कारण हे गुरुकारक आहे. मुगाची डाळसुद्धा त्याच्यामध्ये येते, मुगाचा हलवा, मुगाचे लाडूसुद्धा तुम्ही देतात. मी अनेकांच्या ठिकाणी ज्या वेळेला जातो त्यावेळेला अनेकांच्या ठिकाणी ह्या काळामध्ये मुगाचेच डाळू केले जास्त करून केले जातात. बेसनाचे पण चालतात, तुरीच्या डाळीचे पदार्थ पण तुम्हाला चालणार आहे. आता रवी म्हणजे काय आहे, तो हाही सुवर्णाचा कारक आहे. रवी म्हणजे सूर्य, रवी म्हणजे विष्णू, रवी म्हणजे नारायण. आता रवीचं धान्य कोणतं आहे तर रवीचं धारण जे आपण जर बघायला गेले तर गव्हाचे पदार्थ तुम्ही करू शकतात. गव्हाचा हलवा, गव्हाचा चिवडा तुम्ही करू शकतात, गव्हाचा शिरा तुम्ही करू शकतात, तुम्ही रवा मैद्याचे पदार्थ तुम्ही करू शकतात. आपल्या खानदेशात जर आपण बघायला गेले तर बहुजन समाज जो आहे, शेतकरी समाज, या दिवसामध्ये खास करून दराबा करतात. दराबा हा खानदेशातच केला जातो, इतरत्र महाराष्ट्रात कुठेही माहिती नाही. इकडचे लोक गेले आहे तर तिकडे माहिती आहे, पण दराबा मध्ये खानदेश हा महत्त्वाचा जरी असला तरी मध्य प्रदेशामध्ये जो बऱ्हाणपूर गाव आहे, बऱ्हाणपूरमधील दराबा हा अत्यंत प्रसिद्ध असा दराबा आहे. आणि हे खाण्यासाठी नेहरू स्वतः बऱ्हाणपूरला आलेले होते आणि त्यांनी तो चापलेला होता. पुष्कळसे विदर्भाचे लोक या काळामध्ये बऱ्हाणपूरहून दराबा घेऊन जात असतात. बऱ्हाणपूरचा दराबा आणि आपल्या खानदेशातला इथला तुम्ही जळगाव, भुसावळ, फैजपूर, सावदा, चिनावल किंवा वरणगाव घेतलं, अजूनही काही कुठेही यावल घेतलं तर या गावाचा दराबा आणि बऱ्हाणपूरच्या दराबामध्ये महत्त्वाचं अंतर आहे, मोठ्या प्रमाणात अंतर आहे. जे टेस्ट आहे ती बऱ्हाणपूरच्या दराबाची उत्कृष्टरित्या आहे. सर्वांनी टेस्ट घेण्यास हरकत नाही, जाण्याला हरकत नाही. बऱ्हाणपूर जवळच आहे, खानदेशच्या जवळच आहे. त्याचप्रमाणे हा दराबाचा बहुसंख्य प्रकार जो आपण बघतो तो गव्हाचा असल्याकारणाने तो लक्ष्मीला पूजनार्थ प्रसाद म्हणून चालू शकतो. असं असताना आता दराबा हा बहुजन समाजामध्ये काही वेळेला श्राद्धाच्या वेळेला किंवा मर्तिकाच्या वेळेला सुद्धा केला जातो. म्हणून अनेक लोक मला असं म्हणतात का हो मग हा दराबा कसा. आता दोघे वेळेला दराबा बहुजन समाजामध्ये केला जातो. त्यामध्ये तर त्याचा सूर्यनारायणाचं उपासना म्हणजे प्राण म्हणूनच असतो, त्याच्यामध्ये नाही. पण खरं म्हणजे जे मर्तिक निधन झालेले व्यक्ती आहेत त्यांना जे आवडते पदार्थ होते तेच पदार्थ करायला पाहिजे. खीर वडे हे त्यात जे आहे असं नाही, तो एक प्रघात आहे खीर वडे करण्याचा. खीर वडे नाही केले तरी चालतात. असं असताना आता काही वेळेला आता सासू सासरे जिवंत आहे, आई वडील जिवंत आहे पण निधन झालेलं असते, सासू निधन झालेलं आहे
किंवा सासरे निधन झालेले आहे, आई निधन झालेले आहे किंवा वडील निधन झालेले आहे, त्या यावेळेला जिवंत असणाऱ्याच्या अगोदर यांचे नमस्कार आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला करायला पाहिजे. त्यांना फुलं पूजन हार घेत लावायला पाहिजे, नैवेद्य दाखवायला पाहिजे. जे जिवंत आहे त्यांना सत्कार समारंभ केला पाहिजे, त्यांना वचन दिलं पाहिजे. संपत्तीचा काही भाग त्यांना तुम्ही अर्पण केल्याशिवाय तुमचं लक्ष्मी पूजन व्यर्थ आहे. कारण तुमचं जे शरीर आहे लाख मोलाचं आहे, लाख मोलाचं तर आता किरकोळ झालेलं आहे. अशक्य असं जीवन मिळणं तुम्हाला अशक्य आहे. आजही तुम्ही टेस्ट ट्यूब बेबी केली तरीही त्यामध्ये आई वडील असल्याशिवाय मनुष्यजन्म होतच नाही. म्हणून अशा तुमचं जे आई वडील हे तुमचे जन्मदाते आहेत आणि ही खऱ्या अर्थाने झाडाला जशी माती आहे, मातीशिवाय झाड नाही. आणि मातीपासून जर झाड दूर व्हायला लागलं तर ते सुकते, वाळते, त्याला फळवृष्टी होत नाही. हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून आपण माती घट्ट धरून ठेवायची असेल तर जिवंत आई वडील, जिवंत सासू सासरे आणि निधन झालेले स्वर्गवासी झालेले आहेत. आता ह्या ठिकाणी एक शेवटचं मी तुम्हाला सांगतो की चतुर्दशीच्या दिवशी ज्या सौभाग्यवती गेलेल्या आहेत, अमावस्या दिवशी ज्यांना अग्निडाग दिलेला आहे, असं दोघं हेतू जर साध्य झालेलं असेल तर मग ती कुठल्याही जातीची असो, कुठल्याही धर्माची असो, कुठलीही असे हे जी स्त्री आहे सौभाग्यवती ती लक्ष्मी रूप असते. असं ज्योतिषखंडामध्ये पण आपल्याला अष्टम स्थानातून भावातून विचार करताना सहज उमगत असते. म्हणून अशांचे फोटो तुम्ही घरामध्ये लावले, पूजनार्थ लावले तरी चालतील. त्यांचे जे काही आता अशी सौभाग्यवती गेले असे पती जिवंत असतात किंवा पती गेलेले असतील, सौभाग्यवती गेलेले असतील, नंतर पतीचं निधन असेल तर मग ते घरगीर असतील तर त्यांच्या भेटीगिटी काही सत्कार समारंभ असं केलं तरी चालेल. पण असा उल्लेख आहे सौभाग्यवती मरण हे फार दुर्लभ आहे. माझ्या घराण्यामध्ये 8 स्त्रिया विधवा गेलेल्या आहेत, 8 स्त्रिया, आणि माझी पत्नी सौभाग्यवती गेलेली आहे. 1 महिन्याने माझा भावाचं निधन झालं आणि माझी वहिनी पण श्रीमती झाली. हा योगायोग असतो. अखंड सौभाग्यवती यांना हे कारण वैकुंठ चतुर्दशीला जर निधन झालं तर वैतरणा नदी गेलीची परीक्षा तेव्हा तिथून जाण्याचं काही नाही, डायरेक्ट स्वर्ग प्राप्ती, डायरेक्ट वैकुंठ प्राप्ती यांना होत असते. संत तुकाराम या तऱ्हेने गेले, सर्व संत ह्याच तऱ्हेने, ज्ञानेश्वरसुद्धा ह्याच तऱ्हेने वैकुंठवासी झालेले आहेत. असो, माझं विचार तुम्हाला आवडले तर आपण इतरांना ते शेअर करा, माहिती इतरांना सांगत चला. व्हॉट्सअपवर मार्गदर्शन आपली घेण्याची इच्छा असेल तर व्हॉट्सअपवर बोल टाकण्यापूर्वी मला विचारा. आणि मला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर अगोदर मोबाईल करा, नंतर द्या. रावेरमध्ये आल्यावर तुम्ही रेल्वे मार्गाने आले तर 2 किलोमीटर 1.5 किलोमीटर अंतरावर रावेर स्टेशन आहे. बसच्या मार्गाने आले तर आपण 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. आपण खाजगी वाहनाने आले तर 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. रावेरमध्ये आल्यावर आपण मला फोन मोबाईल करून विचारू शकता. फोन मोबाईल नाही लागला तर आपण रावेरमध्ये सराफ बाजारामध्ये अलंकार बोरकर ज्वेलर्स, लक्षात ठेवा नावं, अलंकार बोरकर ज्वेलर्स आणि विक्रम बोरकर ज्वेलर्स. विक्रम बोरकर ज्वेलर्स ही 2 ज्वेलर्सची शोरूम रस्त्याच्या दोघी बाजूला आहेत सराफ बाजाराच्या, आणि मोठी ज्वेलर्सची शोरूम आहे. आपण बाहेर उभे राहू नका, आतमध्ये जा आणि त्यांना सांगा की आम्हाला गुरुजींना भेटायचं आहे. ते स्वतः येतील, नाहीतर नोकराकरवी ते येतील, नाहीतर मार्गदर्शन तरी करतील. त्यांच्या आतमध्ये जाऊन आपण विचारणा केलं की तुम्ही सहज तिथून अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर, नजरेच्या अलीकडे, पलीकडे नाही, इतक्या अंतरावर बोरकर गुरुजी ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, लक्ष्मीनारायण मंदिराच्या मागची बाजू. लक्ष्मीनारायण मंदिराच्या वट्यावर फुलवाले बसला असतात 2-3 लोक, आणि सय्यद टेलर चा बोर्ड आहे लहानसा एक, तिथे टेलर म्हणून. त्याची मागची बाजू, बाजूला एक लहानसा रस्ता आहे. त्या लहानशा रस्त्याला माझं कार्यालय लगेच मागच्या भिंतीला लागून. लक्ष्मीनारायणची भिंत आणि माझी भिंत एकच आहे, त्याला लागूनच आहे. बोरकर गुरुजी हे कार्यालय आहे. बोरकर गुरुजी ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय बुधवारी बंद असते, सुट्टी असते, अवकाश असतो. आणि ज्यांना काही यंत्रसिद्धी हवं असेल त्यांनी 7x11चं पाकिट, 25 रुपये तिकीट लावा, त्याच्यावर आपला पत्ता लिहा. ते पाकिट दुसऱ्या पाकिटात लावा, त्याच्यावर माझा पत्ता लिहा. विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी,
ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावे, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र 425508 हा पिनकोड नंबर. मोबाईल नंबर 9850015558. इथे ही 3 यंत्रसिद्धी आम्ही अभिमंत्रित करून देत असतो. आपल्याला कुठेही सिद्ध साध्यता किंवा इथे प्राणप्रतिष्ठा करण्याची काही गरज नाही. आपण डायरेक्ट फोटो फ्रेम लगेच 8 दिवसाच्या आत करून घ्यावे लवकरात लवकर. आणि आपलं जर कार्यालय असेल तर कार्यालयात लावा, आपलं ऑफिस असेल तर ऑफिसात लावा, आपला क्लासेसची रूम असेल तर क्लासेसमध्ये लावा, आपला दवाखाना असेल तर दवाखान्यात लावा, ज्वेलरी शॉप असेल तर ज्वेलरी शॉपमध्ये लावा, आपलं अजून तुमचं अभ्यासिका असेल तर अभ्यासिकामध्ये आपण लावा, ब्युटी पार्लर असेल तर ब्युटी पार्लरमध्ये लावा, कापड दुकान असेल तर कापड दुकानात लावा, किराणा दुकान असेल तर किराणा दुकानात लावा. लक्झरी आपण चालवत असाल, लक्झरीचा व्यवसायाचा ऑफिस बुकिंग इतर कुठलंही असेल तर तिथे लावा, घराच्या मधल्या हॉलमध्ये लावा. अशी ही ग्रहाची यंत्रसिद्धी असल्याने आपल्याला कुठल्याही जाती धर्माचं पालन करण्याची काही याला बंधन नाही. आपण सर्वजण हे लावू शकतात. तिघाही यंत्रांना टोक बाधा नजर बाधा लागू नये म्हणून खास प्रयोग करणं आवश्यक आहे. श्रद्धा असेल तर त्यांनीच मागावं, आणि श्रद्धेविना फळ मिळत नाही. आणि ही एकदा लावली तर ही आपल्याला वंशपरंपरागत चालणारी आहे, कायमस्वरूपी चालणारी आहे. आज पंजोबाने लावलेलं नातवांना अधिक श्रेयस्कर असते, आजोबांना लावलेलं नातवांना श्रेयस्कर असते, पण तुला श्रेयस्कर असते. म्हणून आपण हे स्थापन करू शकतात. आम्ही तो विनामूल्य देतो. याची कुठलीही दक्षिणा किंवा फी किंवा पैसे आकारत नाही. हे विनामूल्य देण्याचं काम आपलं जेव्हा पाकिट येईल त्यावेळेला आमचा विभाग तुमच्याकडे तुमच्या पाकिटामध्ये यंत्रसिद्धी घालून देईल. मी स्वतः मार्गदर्शन करीत असतो. माझ्या मार्फत कोणीही मार्गदर्शन करत नाही. असो, आजच्या कार्यक्रम संपवण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन